नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. जीएमसी म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. इथे गट 10वी पासवर खूप साऱ्या जीएमसी मध्ये जागा आलेल्या होत्या. आता खूप सारे जीएमसी चे पेपर झालेले, काहींचे बाकी आहेत, काहींचा निकाल लागलेला, काहींचे डीव्ही बाकी आहेत, काहींची जॉईनिंग डीव्ही झालाय तर जॉईनिंग बाकी आहे. अशा अनेक जीएमसी आहेत. खूप सारे उमेदवार डबल सिलेक्ट झाले आहेत. काही मुंबई पुण्यात दोघीच सिलेक्ट झालेत, काही बाकी ठिकाणी सिलेक्ट झाले आहेत. अशा उमेदवारांनी काय केलं पाहिजे, ज्यांना डीव्ही बाकी आहे तर त्यांनी काय केलं पाहिजे, हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्वाचा असणार आहे. आणि या व्हिडिओमधून आम्ही तुमच्यासाठी एक विनंती देखील करणार आहोत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बघा, त्यासोबतच काही ज्या जीएमसी आहेत तर त्यांच्या भरती अजूनही बाकी आहेत आणि त्यांना वाटतं की जीएमसी भरती 2026 मध्ये माझं नाव यावं, याच्यासाठी आपण ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच, आता या बॅचेस मध्ये आपण लेक्चर्स अशा पद्धतीने ऍड केलेले की मागील ज्या काही जीएमसीच्या आता झालेल्या जे काही पीवायक्यूज होते तर त्या पीवायक्यूज कशा पद्धतीने पॅटर्न आहे त्याच पद्धतीने या बॅचची रचना केलेली आहे. गट 2च्या पदांसाठी उपयुक्त आहे. नवीन पॅटर्न नुसार कोर्सची रचना असणार आहे. महाराष्ट्रातील तज्ञ शिक्षक तुम्हाला इथं मार्गदर्शन करतील. अभ्यासक्रमामध्ये जे जे काही दिले ते सगळं असतील. पीपीटी नोट्स, पीडीएफ नोट्स प्रिंट करता येतील. आणि सगळ्यात मेन, ग्रुप वाईज टायमर आता नुसार येतोय मित्रांनो. ग्रुप वाईज टायमर नुसार टेस्ट सिरीज देणार आहे. हा पहिला संपूर्ण कोर्स तुमच्यासाठी असणार आहे. 1499 प्लस जीएसटी एवढी फीज आहे. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला जॉईन करू शकता. आता लक्षात घ्या, बघा या उद्देश काय लक्षात घ्या, भरती प्रक्रियेमध्ये जे आहेत तर ते आणखी थोडी पारदर्शकता. आता पारदर्शकता आपल्या लेवलला कशी काय होतंय, काही विद्यार्थी डबल सिलेक्ट झालेले आहेत ना, तर काही विद्यार्थी पैशांची मागणी करू शकतात किंवा काही विद्यार्थी असं सांगतील की अरे मी तुला पैसे देतो पण तू ती पुण्याची सोडून दे, मुंबईची तू घे. असं होऊ शकतं, म्हणून या गोष्टी टळल्या पाहिजेत. एकापेक्षा जास्त निवडीमुळे निर्माण होणारा गोंधळ दूर करणे, खऱ्या गरजू उमेदवारांना नोकरीची संधी मिळवून देणे आणि आर्थिक व्यावहारिक वास्तव जे आहेत तर ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगायचे. बघा, एकापेक्षा जास्त ठिकाणी निवड झाली असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे, लक्षात घ्या, स्पष्टता ठेवा. ज्यांच्या सिलेक्शन 2 किंवा अधिक ठिकाणी झालेले, प्रथम तुम्ही स्वतःचे प्राधान्य तुम्हाला ठरवायचे. नेमक्या कोणत्या ठिकाणी जॉईन करणार आहात हे ग्रुपवर किंवा प्रशासनाला त्वरित कळवा. आता ग्रुप म्हणजे काय, विविध ग्रुप जीएमसीचे बनलेले, तिथं देखील तुम्ही सांगू शकता की माझी निवड झाली मित्रांनो, मी इथं हे करतोय. म्हणजे तुमचा जो खालचा उमेदवार असेल ना त्याला एक आशा राहते की अरे माझं होणार आहे, म्हणजे त्याला एक दड पण राहते. आणि तुमच्या स्पष्टतेमुळे जे काही वेटिंगचे उमेदवार असतात ना, वेटिंगचे उमेदवार, नावातच वेटिंग आहे, तर ते वाट पाहताना देखील त्यांना एक भारी वाटतं की अरे आशेनं वाट जे आहे तर ते पाहत होतात. ठीक आहे, आता भरतीचे चित्र स्पष्ट होणे सर्वांच्या हिताचे आहे. चुकीचा निर्णय एका जागेचा अपव्यय करू शकतो आणि तुमच्या सहकार्याने प्रतीक्षा यादी वेगाने पुढे जाऊ शकते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं ज्या ज्या ठिकाणी सिलेक्ट झाले, फॉर एक्झाम्पल पुणे आणि मुंबई, हे लक्षात घ्या मित्रांनो, या एक्स सिटी मध्ये येतात डायरेक्टली. इथं एचआरए पण 30% मिळतो तुम्हाला, पण एक लक्षात घ्या की इथं राहण्याचा खर्च हा जास्त आहे. हे लक्षात घ्या, इथं राहण्याचा खर्च जास्त आहे. मग उगाच पहिले मुंबई करून घ्यायचं आणि नंतर एखाद्या ठिकाणी जर तुमचं नाव असेल आणि तिथं तुम्हाला परत जॉईनिंगला बोलवलं, मग इथं राजीनामा द्यायचा आणि तिथं जायचं. ऍक्च्युअली 2 वर्ष व्हॅलिड असते वेटिंग लिस्ट, त्याचा काही इश्यू येत नाही, पण तुमच्या जागी जे आहे तर ते एका उमेदवाराला चांगली संधी मिळू शकते. म्हणून आत्ताच जो आहे तर तो तुम्ही विचार करून घ्या. ओके, तर या सगळ्या काही गोष्टी. आता डीव्हीला कोणी जावे, नेमकं म्हणजे डॉक्युमेंट निवड झाली, डीव्हीला कोणी जावे, एक लक्षात घ्या, खरंच जिथं तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी करायची ना त्याच ठिकाणी झालं पाहिजे. ज्यांची इतर कोणत्याही यादीत नाव नाही त्यांनीच जे आहे तर ते डीव्हीला जायचंय. म्हणजे ज्या ठिकाणी 2-2 असतील, तुम्हाला वाटत असेल अरे मुंबईला मी जाणारच नाही, मी फक्त काशीच दिली होती किंवा मी दिली होती, माझं दुसरीकडे झालेलं आहे, तर त्यांनी कृपया करून डीव्हीला जाऊ नका. ठीक आहे, बाकीच्या उमेदवारांना संधी मिळेल. केवळ नोकरी मिळते म्हणून जाऊन नंतर महागाईमुळे नोकरी सोडण्याचा कोणालाच फायदा नाही. म्हणून तुम्हाला काय बोललो, मेन मुंबई आणि पुणे आहे, यांचा थोडा विचार करूनच जॉईनिंग करा बरं का, कारण की हे सगळ्यात कामाच्या स्वरूपाने जबाबदारी. आणि या स्वरूपानंतर खूप सारे जीएमसी मध्ये काय, प्रत्येक जीएमसीचं वर्क कल्चर थोडं वेगळे. वाटल्यास तुम्ही तिथे जाऊन भेट देऊन काही कर्मचाऱ्यांना विचारून बघा की अरे इथलं कसं कल्चर आहे, इथं काही जास्त ताणतणाव आहे का, काही जास्त पॉलिटिक्स चालते काय ते असेल तर ते तुम्ही इथं जे आहे तर ते विचारून घ्या. ओके, आणि तुमचा जो एक निर्णय ना तर तो एखाद्याचं आयुष्य चांगलं करू शकतो. कारण की काय माहितीये का, तुम्ही 2 ठिकाणी सिलेक्शन झालात, एका ठिकाणचं सिलेक्शन तुम्ही घेतलं, दुसऱ्या ठिकाणचं घेतलं नाही, डायरेक्ट तिथं डीव्हीलाच गेले, मग आत्ताच त्या उमेदवाराला संधी मिळून जाते आणि तो चांगल्या पदावर जो आहे तो जाऊ शकतो. ओके, सावधगिरीचा इशारा, लोक पैशांची मागणी करतील की पैसे देतील किंवा सांगतील की मला तू पैसे दे 4-5 लाख रुपये आणि मी ती पोस्ट सोडून देतो, मी मुंबईची सोडून देतो. तसं करू नका, काय कोणाला पैसे देऊ नका आणि तुम्ही काही पैसे घेऊ नका. काय तुम्हाला माहिती आहे की सरकारी नोकरी मिळणं, तुम्ही फार कष्टातून ही नोकरी मिळवलेली किंवा जे काही उमेदवार आहेत त्यांना मिळणार आहे, म्हणून उगाच कोणीही पैशांची देवाणघेवाण करण्याच्या भानगडीत पडू नका. पूर्णपणे निवड गुणवत्तेवर आधारित. तुम्हाला वाटलं कोणी गैरप्रकार करतो, डायरेक्टली त्यांच्या डीन वगैरेला कळवा. आता सध्याच्या स्थितीत वेगवेगळ्या जीएमसी यांची स्थिती काय समजून घ्या. बघा, जीएमसी मुंबई प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागलेले, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी आहे. जीएमसी कोल्हापूर निकाल लागलेला आहे, जॉईनिंग बाकी आहे.
काय जॉईनिंग बाकी आहे. ठीक आहे, मग एखाद्याचं जीएमसी कोल्हापूरला झालं असेल आणि नंतर मुंबईला नाव आलं असेल, त्यांनी मुंबईला जाऊच नका. म्हणजे सिंपल कॅल्क्युलेशन आहे. जीएमसी नांदेड निकाल लागलेला आहे, जीएमसी छत्रपती संभाजीनगर निकाल लागलेला आहे. मग यांचे जे काही निकाल लागलेले आहेत ना, या उमेदवारांनी मुंबई पुण्याला जाऊच नका. पुण्याचा निकाल प्रलंबित आहे हे बाकी. म्हणजे हा निकाल लवकर लावला पाहिजे शासनाने. बघा, हा निकाल प्रलंबित आहे, हा निकाल लवकर लागला पाहिजे. जीएसी नांदेड हा पण निकाल जो आहे तो लवकरात लवकर लागला पाहिजे. जीएमसी नांदेडचा जीएसीचा वाक्य होता. जीएमसी सोलापूर परीक्षा प्रलंबित. आता हे पुणे, सांगली आणि नांदेड यांचे निकाल जर लवकर लावले ना, काय होईल माहितीये का, याच्यात काही विद्यार्थी डबल येतील आणि ते एका ठिकाणी जॉईनिंग करून घेतील आणि ज्याच्या माध्यमातून इतर उमेदवारांना लगेच जे आहे तर ती संधी मिळू शकते. म्हणून ज्या काही जीएमसीच्या बाकी आहेत ना, तुम्ही देखील त्यांच्यासोबत टच मध्ये राहा. जिथं रिझल्ट लागत नसेल तिथं त्यांना कॉल करा किंवा डायरेक्टली तुम्ही आरटीआय या शास्त्राचा वापर करू शकता. तिथं आरटीआयच्या माध्यमातून टाकू शकतात की सद्यस्थिती ही निकाल का प्रलंबित आहे आणि निकाल कधीपर्यंत लागू शकतो. हा आरटीआय टाकला तरी तुम्हाला उत्तर जे आहे तर तिथं मिळून जाणार आहे मित्रांनो. आता लक्षात घ्या, कोल्हापूर नांदेड संभाजीनगर जॉईनिंग आहे. पुणे मुंबईचं निकाल स्पष्ट होणे बाकी आहे. गर्दीचं विभाजन स्पष्टता आणि याच्यामुळे काय होईल, खऱ्या गरजू उमेदवारांना इथं संधी मिळणं फार गरजेचं आहे. लक्षात घ्या, एक नंबर विनंती की तुमची एक एक्झिट म्हणजे एका ठिकाणी जर तुम्ही गेले डीव्हीला, पण मी कोणाला म्हणतोय ते का, ज्यांचं 2 ठिकाण झाले त्यांनीच करा. उगाच एवढी समाजसेवा करू नका, माझं झालं मी जात नाही व कोणाला तरी संधी मिळेल असं नाही. उद्देश काय, ज्यांचं 2 पेक्षा जास्त ठिकाणी झालेलं आहे त्यांनी जे आहे एका ठिकाणी एक्झिट घ्या. कारण की तुमच्या एका ठिकाणी असेल तर तुमच्या एका गरजू मित्राची एका ठिकाणी एंट्री होणार आहे. म्हणून विचार करा आणि तुमचा योग्य निर्णय जो आहे तो तुम्ही घेऊ शकता. आणि आगामी काळात देखील काही जीएमसी वगैरे लातूर वगैरेचे असतील त्याचे बघा म्हणजे बातमी पण आलेली होती, तर त्याचे काही जाहिराती बाकी ज्यांना वाटत असेल की माझं मागच्या वेळी झालं नाही, थोड्या कारणावरून राहून गेलं, थोड्या मार्कांवरून राहून गेलं, तर त्यांच्यासाठी एक चांगली संधी असणार आहे. बॅच मध्ये आपण सगळ्या काही गोष्टी ऍड केलेल्या आहेत. इव्हन दो पीवायक्यूज पण तुमच्यासाठी जे आहेत पीडीएफ मागच्या सगळ्या रिस्पॉन्स शीट ऍड करून दिलेले आहेत, सोबत ग्रुप वाईज टायमिंग. आणि याच्यामध्ये आणखी आपण एक काम करणार आहे मित्रांनो, जिल्हा विशेष माहिती. कारण की या परीक्षा बऱ्यापैकी जिल्ह्याच्या याच्यानुसार होत असतात, पण त्याच्यामध्ये जिल्हानिहाय तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तर ही पहिली बॅच असणार आहे की ज्याच्यात जिल्हा विशेष माहिती आपण जे आहे तर ती ऍड करणार आहोत. म्हणून तुमच्यासाठी हे फार महत्वाचं असणार आहे. बॅच तुम्ही नक्की जॉईन करू शकता. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.